स्वामी कृपा कधी करणार. बसणाऱ्यांच्या सुद्धा जागा फुल झाल्या तर मी म्हणेन तुम्ही रंगमंचावर या, काही प्रॉब्लेम नाही. माझ्या दृष्टीने आत्तापर्यंत त्याच्या इतकं डिवाईन काही नाही. कितीही पुरस्कार मिळाले तुम्हाला, कितीही तुमचं नाव झालं तरी ते उमऱ्याच्या बाहेरच ठेवायचं आणि घरात यायचं. तर त्यांनी गाणं दिलं पण मला माईक नाही दिला स्टेजवर. इकडून मी दोन्ही विंगेतनं प्रॉम्प्टर्सचे आवाज येतात पण माझ्या कानातच शब्द जात नाहीत, कारण मी तिथेच अडवलं. अरे बापरे, मी हिला रडवलं. अभी अभी तो आए हो बहार बन के छाए हो. हे असंच करा असं म्हणण्यापेक्षा एकदा खड्ड्यात पडून बघा. भारतीय शास्त्रीय संगीत ही गोष्टच अशी आहे की ती बैठकीतून आत्मसात होते. माझ्या मुलांनी तबला शिकावा, का शिकावा तबला? किंवा माझ्या मुलांनी गाणं शिकावं, का शिकावं? शेजारचं शिकतो म्हणून. मला हेही विचारतात, आम्हाला झाकीरबाईंसारखं वाजवायचं आहे, आम्हाला जमेल का? त्या एकाच गोष्टीमुळे मी फक्त गाणं थोडंसं बाजूला ठेवून मी तबल्याकडे वळालो. कुछ भी हो जाए बाप बाप होता है. ढिमित ढिमी ढिमी ढिमित ढिमी ढिमी ढिमित ढिमी ढिमी डमरू बाजे निरत करतत शिव शंभो मृदंग वीणा डफत बाजे. नमस्कार मंडळी, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते रंगभूमी.com हाऊसफुल गप्पा या पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये. मंडळी, मला कल्पना आहे आपण बऱ्याच कालांतरानंतर भेटतोय, म्हणूनच आम्ही एक विशेष एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. 25 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात रंगभूमीवर पार पडणार आहे एक अभूतपूर्व सोहळा. या सोहळ्याचं नाव आहे यमन रंग. यमन रागावर आधारित हिंदी आणि मराठी भाषेतील 101 गाणी सलग गाण्याचा विश्वविक्रम करण्याची संकल्पना घेऊन आलेले आहेत ज्येष्ठ गायक आणि संगीतकार गिरीश पंचवाडकर. या कार्यक्रमाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलेलं आहे आणि त्यांचे सुपुत्र अक्षय पंचवाडकर यांनी या कार्यक्रमाचं संगीत संयोजन केलेलं आहे. आणि त्याचबद्दल गप्पा मारण्यासाठी आज ते आपल्यासोबत उपस्थित आहेत. अक्षय पंचवाडकर तबला विशारद आहेत आणि उत्तम गायकही आहेत. मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये त्यांनी आपल्याला यमन रंग कार्यक्रमाबद्दल तर सांगितलंच आहे, पण यमन राग काय आहे हेही इतक्या सुंदर भाषेत सांगितलंय की तुम्हाला नक्की आवडेल. तसंच त्यांचं नाटकाबद्दलही विशेष प्रेम आहे हे आज आम्हाला कळलं आणि त्याबद्दलही काही किस्से त्यांनी आपल्याशी शेअर केलेले आहेत. आणि त्याचबरोबर नाद सप्तक संगीत विद्यालय जिथे संगीताचं शिक्षण दिलं जातं याबद्दलही त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याशी शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण एपिसोड बघा, कुठेच जाऊ नका. आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर स्वागत करूया तबला विशारद आणि गायक अक्षय पंचवाडकर यांचं. स्वागत आहे तुमचं अक्षय दादा रंगभूमी.com पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी थँक्यू, तुम्ही सकाळी 4 वाजता उठलात आणि पुण्याहून मुंबईला इथे आलात आमच्याशी गप्पा मारायला. आणि सॉरी लवकर उठावं लागलं. आणि तुमच्या जोरदार तालमी चालल्यात. कसल्या तालमी चालल्यात तर मला तुम्ही सांगा. 25 डिसेंबर रोजी एक अभूतपूर्व सोहळा पार पडणार आहे, विश्वविक्रमी प्रयोग होणार आहे रंगभूमीवर, त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा. 25 डिसेंबरला माझ्या पुण्याच्या विद्यालयाचा म्हणजेच नादसप्तक संगीत विद्यालयाचा यमन रंग हा कार्यक्रम आम्ही सादर करतो आहोत कोथरूडला बाल शिक्षणच्या ऑडिटोरियममध्ये. आणि जो विश्वविक्रम होणार आहे तो ह्याच्यासाठी आहे की त्या कार्यक्रमामध्ये एकाच रागातली 101 गाणी आपण सलग करणार आहोत. आणि तो इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अंडर त्याचं रजिस्ट्रेशन होणार आहे. माझ्याच विद्यालयाचे 40 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जे की वय वर्ष 17 ते वय वर्ष 70 या वयोगटातले आहेत, त्यांना घेऊन आपण हा कार्यक्रम करणार आहोत. वाव, तुमच्या ह्या फक्त वर्णनामध्येच मला इतके प्रश्न पडलेत आता की 101 गाणी. आणि मी पोस्टर बघितलं त्यावर लिहिलं हिंदी आणि मराठी गाण्यांची मुद्द्यांची माळ. तर ही गाणी तुम्ही कशी निवडली? खरं तर हा खूप मोठा टास्क आहे. या शोचे जे दिग्दर्शक आहेत माझे वडील श्री गिरीश पंचवाडकर, त्यांनी ही काढली होती. खरं तर गाणी मला वाटतं 175च्या वर आम्ही गाणी काढली होती. त्यामुळे ते कुठलं गाणं टाकायचं आणि कुठलं घ्यायचं हे खूप मोठा टास्क होता. त्यामुळे खरंच ते अवघड होतं. पण त्यातल्या त्यात शास्त्रीय संगीत असल्यामुळे त्याचा पाया असलेल्या गाण्यांपासून ते अगदी लेटेस्ट पद्मावत सिनेमापर्यंतची गाणी आम्ही त्याच्यामध्ये निवडली. तो निवडताना आम्ही फक्त एका गोष्टीची प्रचंड काळजी घेतलेली आहे की प्रत्येक वयोगटातल्या माणसाला किंवा व्यक्तीला ते आपलं वाटेल गाणं. अर्थात राग यमन हा तसाच आहे, हा खूप गोड राग आहे. त्याच्यामुळे कुठलंही राग यमनमधलं गाणं तुम्ही घेतलं ऐकलत तरी पण तुम्हाला ते आपलंच वाटतं. किंवा इनफॅक्ट मी असं म्हणेन की राग यमन हा असा आहे
की तुमच्या प्रत्येक भावनेला तो पुरून उरतो. त्यामुळे तुमच्या जेवढ्या भावना उफाळून येतात त्या उफाळून आलेल्या भावनेसाठी एक गाणं आज यमन रागामध्ये आहे. त्यामुळे ते सॉर्ट करणं खरंच खूप मोठा टास्क होता. त्याच्यापेक्षा मोठा टास्क होता की 40 जणांकडनं ती गाणी बसवून घेणं, जो की आत्ता आमचा चालू आहे, त्याची तयारी चालू आहे. आणि काहीतरी वेगळं निर्माण करणं ही आत्तापर्यंत नादसप्तक संगीत विद्यालयाची एक आपण काय म्हणू क्रिएटिव्ह त्याचा पार्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टीची खूप काळजी घेतो की जेव्हा काहीतरी नवीन करतोय तेव्हा तो वेगळेपणा आपण कसा जपू आणि त्याचबरोबर आपण त्याचा अनुभव कसा देऊ. मग तो अनुभव आम्ही पण घेतो आणि त्याची सुरुवात गाणी सिलेक्ट करण्यापासून आम्ही चालू केला. राग यमनच का याचं खरं कारण असं आहे की माझ्या वडिलांना राग यमन हा त्यांचा मित्र वाटतो, म्हणजे असा कोणीतरी घरचा आप्तेष्ट वाटतो, कारण तो प्रत्येक भावनांना तुमच्या समोर उभा आहे आणि त्यामुळे तुम्हाला तरल भावना पण देऊन जातो, तुम्हाला तीव्र भावना पण देऊन जातो, तुम्हाला रडवूनही जाईल, तुम्हाला हसवूनही जाईल. सो अशा प्रत्येक सॉफ्ट जॉनर, हार्श जॉनर अशा सगळीकडे आरामात भ्रमंती करणारा तो राग आहे. सो त्यामुळे खरं तर राग यमन हा माझ्या वडिलांनी निवडलाय. आता यमन रागाबद्दल बोलतोय आणि पद्मावत चित्रपटामध्ये यमन राग होता हे मला आत्ता कळलं. आम्हाला दीपिका पदुकोण माहिती आहे आणि राग एकच माहिती आहे, आई दाखवते तो. त्यामुळे आम्हाला थोडंसं यमन रागाबद्दल सांगा की भारतीय संगीतामध्ये, शास्त्रीय संगीतामध्ये काय महत्व आहे यमन रागाचं आणि तो कसा ओळखायचा साधारण ओळखायचा कसा. ओके, साधं आहे. आरोह अवरोह खूप छान आहेत. आम्ही फक्त यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट ही करतोय की यमन आणि यमन कल्याण, म्हणजे ज्याच्यामध्ये साधे नी रे ग म ध नि सा हे नॉर्मल आरोह असणारे सुद्धा आणि कोमल स्वर असलेला यमन कल्याण हा सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये घेतो आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला शास्त्रीय संगीताचा अभ्यास पाहिजे म्हणजे तुम्हाला तो छानपैकी ओळखता येतो. पण त्यासाठी यमन राग ओळखणं इतकं काही अवघड नाही आहे. पद्मावतचा तुम्ही जो आता उल्लेख करता त्याच्या मी त्याला कनेक्ट करून सांगेन 2 वेगळ्या कालखंडातल्या गाण्यांमध्ये. गाणी आपण ऐकलेली असतात पण ती आपण रागानुसार ओळखणं हे कसं ठरवावं, किंवा ज्याला संगीताचं ज्ञान नाही तर त्यांनी काय करावं, तर जी गाण्याची टोन आहे ती दुसऱ्या कुठल्या गाण्याला मॅच होते हे तुम्ही ओळखू शकता. जसं की अभिना जाऊ छोडकर हे गाणं यमन रागातलं आहे. ओके, सो ते गाणं तुम्ही जर गात असाल, अभी अभी तो आए हो बहार बन के छाए हो, हवा जरा महक तो ले, ये दिल जरा बहक तो ले, यमन रागातलं गाणं आहे. आणि पद्मावत जे आता आपण उल्लेख केला तो एक दिल है एक जान है, दोनों तुझ पे कुर्बान है. टोन सेम येतो दोन्हीचा. नाही कळलं, थोडा अजून गाऊन दाखवा ना. वाव, खूप सुंदर, खूप सुंदर. तुम्ही गिरीश सरांच्या हाताखाली तयार झाला, म्हणजे ते गायकीतून मला एकदम असं ते कनेक्ट झालं, कारण गिरीश सरांची गाणी मी युट्यूबवर दोघांचंही तुमचं बघितलंय आणि तुम्ही तबला वादनात आलात. तर मग ते का तुम्ही निवडलं? मी खरं तर मी ना सांगीतिक वारसा असलेल्या घराण्यामध्ये माझा जन्म झाल्यामुळे मला प्रत्येक कलेसाठी खरं तर फुल ॲक्सेस होता. मी शिकायला गाणंच चालू केलं होतं. मी माझ्या वडिलांबरोबर कार्यक्रमातून प्रोफेशनली गायचो पण नशिबाने, माझ्या नशिबाने अभिषेक बच्चनचा रेफ्युजी सिनेमा ज्या वर्षी रिलीज झाला होता त्या वर्षी एका कार्यक्रमात मी माझ्या वडिलांच्या शेजारी बसून लागा चुनरी में दाग गाणं गायलं होतं, भैरवी आहे. तर ती गायली आणि त्याला वन्स मोर आला. तर एका पॉईंटला मला असं झालं की हे जेव्हा सतत होतं आहे म्हणलं हे जरा डेंजरस आहे, कारण कुछ भी हो जाए बाप बाप होत आहे. तो बाप लेवललाच गातो आणि तो काहीतरी बाप करत असतो म्हणून त्याला आपण बाप म्हणतो. त्यामुळे मी असं केलं की नको, आपण ना ही टीका जी होणार आहे पुढे जाऊन, जे पहिल्याच चित्रपटाच्या वेळेस अभिषेक बच्चनच्या बाबतीत झालं होतं हे आपल्या बाबतीत कधी होऊ शकतं. जर बच्चनच्या बाबतीत होऊ शकतं तर आपण कोण आहोत. त्यामुळे मग मी ठरवलं की अरे मग ह्याच्यापेक्षा आपल्याला वेगळं काय येतं किंवा काय पटकन आपल्याला येऊ शकतं याच क्षेत्रात. तर म्हणून मग मी तबल्याकडे वळालो
आणि तबल्याकडे वळताना माझं एकच होतं डोक्यात की तबल्याला वाजवत असताना किंवा तबल्यात सुगम संगीतात शास्त्रीय संगीतात जे कॅल्क्युलेशन्स लागतात ते खूप फास्ट येतात मला. सो लेट्स डू इट. एवढंच डोक्यात ठेवून हा सिम्पल अप्रोच ठेवून मी तबल्याकडे वळालो. माझं गाण्याचं शिक्षण झालेलं आहे, तबल्याचंही झालेलं आहे ऑफकोर्स. असं म्हणतात की जो वादक आहे त्या वादकाला उत्तम गळा असणं किंवा त्याला उत्तम गाण्याची जाण असणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर नशिबाने मला दोन्ही गोष्टी करता आल्या. हे माझं भाग्य आहे. मी माझ्या आजोबांकडेच कैलासवासी भालचंद्र पंचवाडकर यांच्याकडेच मी गाणं शिकलो आहे. त्याच्यानंतर बाबांच्या मार्गदर्शनाखाली आधीमध्ये मी घरातल्या घरात गातो होता. खूप वेळ पडली तर मी स्टेजवरती गाईन, जे की तुम्हाला लवकरच यमन रंगमध्ये बघायला मिळणार आहे. आणि 3 वेगळ्या पद्धतीचे ट्रॅक्स त्याच्यामध्ये मी गातोय. पण माझं त्याच्यामध्ये एवढंही नाही. माझा आनंद आपल्याला कशात मिळतो? संगीतात तर मिळतो, पण संगीतामध्ये मला ह्या रिदमला मॅनेज करण्यामध्ये जो आनंद मिळतो त्या एकाच गोष्टीमुळे मी फक्त गाणं थोडंसं बाजूला ठेवून मी तबल्याकडे वळालो. आणि इंस्टाग्रामवर मला बघायला मिळालं आता जेव्हा मी तुमच्याबद्दल रिसर्च करत होते तर खूप छान वाटते ते ऐकायला. वेगवेगळे प्रयोग, त्यातही तुम्ही वेगवेगळे प्रयोग करता. आणि आता मला नादसप्तक संगीत विद्यालय ह्याबद्दल ऐकून म्हणजे जाणून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल की 18 ते 70 वयोगटातील स्टुडंट्स आहेत, तर मला खूप जास्त क्युरिओसिटी आहे की हे तुम्ही कसं मॅनेज करता की सगळ्या वयोगटातले आहेत तर ते एकत्र, म्हणजे आता 101 गाणी तुम्ही परफॉर्म करणार एवढ्या वेळामध्ये, तर त्यांचं तुम्ही तालमी वगैरे कसं मॅनेज करताय? सध्या तालमी आपण 8-8 तासाच्या करतो आहोत सगळ्यांना घेऊन. आणि मॅनेज करणं म्हणण्यापेक्षा ते आपणून केलं जातं. एखाद्या गोष्टीमध्ये नवीन निर्मिती करण्याचा जेव्हा प्रत्येकाला आनंद मिळतो हे जेव्हा कळतं तेव्हा प्रत्येकजण तेवढाच हिरिरीने सहभाग त्याच्यामध्ये दाखवतो. त्यामुळे त्यांना जास्त मॅनेज करावं लागत नाही. मॅनेज कराव्या लागतात टेक्निकल गोष्टी, कारण आपणच आपल्या अपेक्षा वाढवून ठेवलेल्या आहेत की नुसता शो नको करायला. थिएटर शो करतोय तर मग 3 तासाचा नको करायला, तो 5.5 तासाचा रन करूया. बरं, मग 5.5 तासाचा करतोय तर मग आपण आता इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला अप्रोच करून बघूयात. मग त्यांच्याकडनं जेव्हा अप्रुव्हल आलं तर मग अजून जबाबदारी वाढते. अशा आपणच अपेक्षा वाढवून ठेवतो. पण अपेक्षा चांगल्या अर्थी वाढतात. काहीतरी क्रिएटिव्ह करतो ह्याचं वेगळं समाधान त्याच्यामध्ये मिळतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 18 ते 70 या वयोगटातल्या जे स्टुडंट्स आहेत, खरं तर त्या सगळ्यांना एनर्जी 80 वर्षाची जी आहे त्यांना सुद्धा तेवढीच एनर्जी जी 17 वर्षाची आहेत. सो 70-80 या वयोगटामध्ये जेवढ्या माझ्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत ते यमन रागातलं दमादम मस्त कलंदर त्याच तोडीने गातात. ज्या तोडीने आज रुणालैलाचं आपण ऐकतो त्याच तोडीने ते गातात. सो त्यामुळे रिहर्सल्स आमच्या आत्ता खूप जोरदार चालू आहेत, कारण अगदीच शो आता तोंडावरती आलेला आहे. 8-8 तासाचे आम्हाला ह्याच्यासाठी कराव्या लागत आहेत, कारण त्याच्यामध्ये खूप सारे सरप्रायझिंग एलिमेंट्स आहेत. सो ते टायमिंग साधणं आणि प्रत्येक गाण्याच्या वेळेला रसिकांना वाव मोमेंट वाटली पाहिजे अशा पद्धतीत, ज्याला आम्ही गाणं बसवताना म्हणतो गाण्यातले हुक्स सेट करणं. सो ते हुक्स अशा पद्धतीत सेट केले जावेत की जिथे त्यांना ऐकताना आहा हा क्या बात आहे हे व्हावं. सो ती आहा हा क्या बात आहेची मोमेंट बसवण्यासाठी तो वेळ लागतो तेवढा. जसं मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये किंवा पॉडकास्टमध्ये पण मी बऱ्याच वेळा बोलतो की संगीत जेव्हा रंगमंचावरनं प्रेझेंट केलं जातं किंवा रंगमंचावरनं काहीही प्रेझेंट, ते नाटक असू दे, गाण्याचा कार्यक्रम असू दे, अगदी सोलो जुगलबंदी असू दे, काहीही असू दे, त्याचं गमक काय आहे तर तुम्ही मेहनत किती घेतली हे कोणाला कळत नाही किंवा कळूच द्यायचं नसतं. तुम्हाला रिझल्ट दाखवायचा असतो. आणि जसं की एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. शाळेतली मुलं, त्यांना आपण विचारलं जात नाही तुम्ही रात्री जागून अभ्यास केला का पहाटे उठून केला. आपण विचारतो काय किती टक्के मार्क मिळाले. तसा हा प्रकार आहे की तो तुम्ही रियाज किती केला आहे, तुम्ही त्याची प्रॅक्टिस किती केली, ह्याला तेवढं महत्त्व नाही आहे. महत्त्व कशाला आहे, तुम्ही किती फ्लॉलेस परफॉर्म करताय ऑन स्टेज. सो त्या गोष्टीसाठी आत्ता आम्ही जास्त सगळेजण जागरूक आहोत आणि त्या दृष्टीने आत्ता आमचे रिहर्सल्स त्याच जोमात चालू आहेत. तुम्ही संगीत विद्यालय म्हणून मी असं विचारते की आजची पिढी अशी आहे किंवा आजचे पॅरेंट्सही असे आहेत की आम्हाला एका महिन्यामध्ये हा आउटपुट हवा किंवा असं, हे मोठे मोठे क्लासेस, कोचिंग क्लासेस वगैरे हे सध्या तो ट्रेंड सुरू आहे. तर ते तसं कोणी येतं का की हा आम्हाला 3 महिन्यात कुठलं असेल क्रॅश कोर्स वगैरे असं कोणी येतं का? खूप येतात,
खूप येतात. म्हणजे मला आता असं मी चालू केलं, मला आधी कळत नव्हतं की या लोकांना किंवा या पॅरेंट्सना कसं टॅकल करायचं. पण मी आत्ता असं सांगायला चालू केलं की ज्या दिवशी तुमच्या घरातली मॅगी 1 मिनिटात रेडी होईल, मॅगीच्या पॅकेटवर लिहिलंय 2 मिनिटात, पण ते ॲक्च्युली नाही होत 2 मिनिटात. सो तसाच प्रकार आहे. किंवा आता काही जण असतात की किती दिवसात शिकून होईल, तबला शिकायचा किंवा सतार शिकायचं तर किती दिवसात शिकून होईल. आता मी सांगून थकलो की बाबा आता जे मोठे उस्ताद होऊन गेले ते शेवटपर्यंत रियाज करत राहिलेत म्हणून ते उस्ताद आहेत आज. पण तुम्ही किती दिवसात जेव्हा म्हणताय ना, तर असं सांगताच येणार नाही. सो ह्या गोष्टीला लिमिट नाही आहे. हे एंडलेस स्टडी आहे. तुम्ही जेवढं एक्सप्लोअर कराल तेवढं कमी आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या लोकांना मला म्हणजे आवर्जून या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की ज्या मुलांमध्ये किंवा ज्यांना शिकायचं आहे त्या मोठ्या लोकांमध्ये जर खरंच आतून इच्छा आहे ना, तर ते हे प्रश्न विचारणार नाहीत. माझा मुलगा हे शिकायला मला हवा आहे, माझ्या मुलांनी तबला शिकावा, का शिकावा तबला, किंवा माझ्या मुलांनी गाणं शिकावं, का शिकावं, शेजारचं शिकतो म्हणून. हा ॲप्रोच आज खूप आहे. किंवा कुणाचं तरी ऐकून आम्हाला महेश काळेचं कानाडा राजा पंढरीचं सूर निरागस व्हायला तसेच पाहिजे, तसेच यायला पाहिजे, तसं शिकवा नाही ना. पण ते आधी सारेगम तुमच्या गळ्यातनं तरी उतरू देत, तो इथे भिनू देत ते सगळं, तर तुम्हाला ते पुढे सगळं पॉसिबलच आहे. नाही असं नाही. मी कितीतरी मला 4-4, 5-5 वर्ष शिकलेले माझी मुलं म्हणजे तबल्याची विद्यार्थी मला हेही विचारतात, आम्हाला झाकीरबाईंसारखं वाजवायचं आहे, आम्हाला जमेल का? तर मी त्यांना अजिबात नाही म्हणत नाही, 100% जमेल. पण ते स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तुम्ही आज जर समजा 4थीत तुम्ही शिकताय, तर 4थीत शिकताय तर ठीक आहे, उद्या 8वीत जाऊन बसा, 2 दिवसांनी 10वीत जाऊन बसा, तुम्हाला काही कळणार नाही. तर कारण आज जमाना तो आहे, मुलं एक्सप्लोअर करतायत खूप. इट्स व्हेरी गुड की तुम्ही एक्सप्लोअर करताय, पण ते अति करतायत, खूप अति करतात. आणि त्याचा दुष्परिणाम आहे की त्यांना ते इन्स्टंट हवं आहे. कितीतरी लोक असंही मला अनुभव आले की आमचा मुलगा ना तबला समोरचा वाजू घालतो तो ठेका धरतो. अहो पण तो बरोबर आहे का नाही कुणाला माहिती आहे. सो ते तरी कळायला पाहिजे. त्यामुळे मी प्रत्येकाला हे सांगतो आणि अगदी आवर्जून सांगतो की तोपर्यंत असं स्वतः म्हणू नका की मला हे कळलं, मला तबला कळला, मला गाणं कळलं. कधी समजा एखादा कार्यक्रम तुम्ही ऐकायला गेलाय, शास्त्रीय बैठकीचा कार्यक्रम आहे, तर तो कुठला राग गातोय त्याचे स्वर आलापातनं चालू असलेले तुम्हाला कळले पाहिजेत. तबला वादक कोणीतरी तबला सोलो करतोय तर त्याचे बोल तुम्हाला ओळखता आले तर त्या दिवशी म्हणा की मला तबला कळला. तोपर्यंत म्हणू नका की तबला कळलाय, कारण ते कमी आहे. मी खूप वेळा म्हणतो या गोष्टीला, मी हायलाईट करतो की IT मध्ये असं म्हणतात की IT फील्ड हे खूप अपडेटिंग फील्ड आहे. माझं असं म्हणणं आहे की नाही, त्याच्यापेक्षा डबल म्युझिक फील्ड आहे. आत्तासुद्धा जगाच्या कोपऱ्यात कुणीतरी काहीतरी 1% नवीन बनवलं असेल, नक्की ते कुठेतरी कधीतरी एक्सप्लोर होईल आणि ते जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत अजून 10 गोष्टी बनवलेल्या असतील. सो त्या गोष्टीला एंडच नाही आहे. त्यामुळे असे खूप लोक येतात, पण त्यांना तेवढं शांतपणे टॅकल करत राहावं लागतं. कारण भारतीय शास्त्रीय संगीत ही गोष्टच अशी आहे की ती बैठकीतून आत्मसात होते. तुम्हाला उभ्या उभ्या आलात, मला हे करायचंय, मी हे केलं, असं ती करण्याची गोष्ट नाही. गिरीश सरांच्या म्हणजे त्या वटवृक्षाखाली, त्या कल्पवृक्षाखाली तुम्ही तयार झाला, तर त्यांच्याकडून असा काही कानमंत्र मिळालाय तुम्हाला, किंवा काय त्यांनी मोठी तुम्हाला एक समज दिली आहे एवढ्या वर्षांमध्ये की हे बघ, म्हणजे किंवा डिरेक्टली असं नाही की उपदेशच असं नाही, पण एक त्यांच्या ह्याच्यात तुम्हाला काय जाणवलं? असं खूप गोष्टी जाणवल्या. म्हणजे अगदी परफॉर्म करत असल्यापासनं तुम्ही म्हणजे मला चांगलं आठवतंय, मला जेव्हा वाजवायचं होतं, तबला वाजवायचा होता, तेव्हा मला बाबांनी माझ्या संधी नाही दिली डायरेक्टली. म्हणजे असशील तू माझ्या घरचा, असशील तू माझा मुलगा, पण डायरेक्ट नाही, एक गाणं देतो. म्हटलं ठीक आहे. एक गाणं मला त्यांनी एका कार्यक्रमात दिलं, मी 11वीत असेल त्यावेळेला. तर त्यांनी गाणं दिलं, पण मला माईक नाही दिला स्टेजवर. मग दुसरे वादक होते, सो मी त्यांच्याकडे बघून वाजवत होतो, पण मला आनंद काय मिळत होता की मी वाजवतोय. सो त्यांना ते बघायचं होतं की हे टिकतंय किती. सो मला तिथून त्या गोष्टी शिकायला मिळाल्या की पेशन्स पहिली गोष्ट. तर दुसरं म्हणजे कुठल्याही बरं हे फील्ड असं आहे ज्याच्यामध्ये मिळालं तर सक्सेस आहे, नाही तर नाही. सो इट्स कम्प्लिटली डिपेंड्स ऑन यू. सो ते कॅलिबर आधी त्यांनी जज केलं. त्यामुळे मला त्यांच्याकडनं ही एक गोष्ट शिकायला मिळाली की आपल्या म्हणतात त्यांनी मुलगा म्हणून मला जज केलं, पण आज मी एक संचालक, नादसप्तकचा संचालक म्हणून जेव्हा मी कार्यरत आहे, तेव्हा मला पहिल्याच ह्याच्यात कुणाला जज नाही करायचं आहे.
आल्यानंतर अरे हा चांगला नाही गाते, अरे तो गाणारच नाही मला माहिती आहे. सो मला ते एक सांगितलं. दुसरं म्हणजे आलेली व्यक्ती जी आहे त्यातनं आपल्याला कलाकार घडवायचा प्रयत्न करायचा आहे, पहिली गोष्ट. कारण आम्ही शिल्पकार होतो असं आम्ही कायम म्हणतो. संगीत शिक्षक हा शिल्पकार असतो. तो फक्त त्या आलेल्या एका साच्याला तो मूर्ती त्यातनं कलाकाराची घडवण्याचा प्रयत्न करतो. सो हे मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. कितीही पुरस्कार मिळाले तुम्हाला, कितीही तुमचं नाव झालं तरी ते उंबऱ्याच्या बाहेरच ठेवायचं आणि घरात यायचं. हे त्यांनी, कारण बाहेर गेल्यानंतर आज होतं की वडिलांचे खूप चाहते आहेत, त्यांचे ते सेल्फीज घेतात, माझे घेतात, पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित राहायला पाहिजे. कारण हवेत गेलो की कला संपली. जेवढे आपण जमिनीवर आहोत तेवढे आपल्याला एक्सप्लोर करण्यासाठी खूप मार्ग दिसतात, कारण आपण जमिनीवर आहोत. त्यामुळे मला ती गोष्ट त्यांच्याकडून शिकायला मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला बाबांकडे माझ्या बघून आज शिकायला मिळते, म्हणजे बाबा माझे अजूनही शिकतात. सो त्यामुळे मला असं वाटतं की अरे आपल्यापेक्षा 40 वर्ष मोठा असलेली व्यक्ती जर अजूनही आपल्यापेक्षा शिकतेय, आपण कोणीच नाही आहोत त्या ह्याच्यामध्ये. माझे बाबा थकत नाहीत. ही 60+ नाव, पण ते अजिबात थकत नाहीत अजूनही. 8-8 तास ते एका बैठकीचे रिहर्सल्स देत आहेत. मग आपण का थकून जातोय त्यावेळेला? किंवा 12-12 तास मी त्यांना पाहतोय. माझे बाबा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व्हिसला होते, ते आता रिटायर झाले, पण बँक ऑफ महाराष्ट्राची नोकरी सांभाळून ते जेव्हा कार्यक्रम करायचे तेव्हा म्हणजे अक्षरशः 2 तास 3 तास झोपून ते कार्यक्रम करायचे, बँकेत जायचे, परत रिहर्सल्स करायचे. ती गोष्ट मला खूप त्यांच्याकडनं नकळत, म्हणजे त्यांनी कधीच मला बोलून दाखवलं नाही, पण मला ती नकळत शिकायला मिळाली की आपल्याला जे काम करायचं आहे ते जर आवडतंय तर त्यात आपणच कधी थकत नाही. सो मला ती खूप मोठी काय म्हणू शिकवण आहे त्या ह्याच्यात. आणि मी ती अनुभवतोय की आम्ही कितीही काम केलं किंवा कितीही मोठ्या रिहर्सल्स केल्या, रेकॉर्डिंग्स केल्या. रेकॉर्डिंग्सच्या बाबतीत कसं असतं, किती वेळ लागेल सांगता येत नाही. 12-12 तास 16-16 तास ते करायचं. मग त्या 16 तासानंतर तुमचे कान एका पॉईंटला बंद होतात, म्हणजे सगळे सूर एकच ऐकू येतात तुम्हाला, पण तरीसुद्धा तुम्हाला पुढे तो ट्रॅक मिक्स मास्टर करायला बसायचं आहे, त्याचं एडिटिंग करायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या बैठकीतनं आत्मसात होतात, कारण तो तुमचा पाया आहे. सो ह्या गोष्टी मला खूप त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. बरं, आता आपण विश्वविक्रमी प्रयोगाबद्दल ज्या बोलतोय त्याआधी तुम्ही ऑलरेडी 2 केलेले आहेत, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ, त्याबद्दल आम्हाला सांगा. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा होता. तो पूर्ण भारतातले 1700 तबला आणि पखवाजवादक विथ ऑडिशन्स सिलेक्ट केले गेलेले होते आणि त्यांना एकत्रित आम्हाला परफॉर्म करायचं होतं. सो तो विश्वविक्रम झाला गिनीज बुकसाठी. आणि बिलीव्ह मी, म्हणजे जेव्हा आम्ही 1700 वाद्य, 1700 हात एकाच वेळेला आपापल्या पखवाज आणि तबला या 2 वाद्यांवरती जो पहिला 10 टाकतात ना, आणि जेव्हा 1700 वाद्य एका सुरात बोलतात, म्हणजे माझ्या दृष्टीने आत्तापर्यंत त्याच्या इतकं डिवाईन काही नाही. म्हणजे जगात जर डिवाईन काही असेल तर तो नाद आहे, दुसरं काहीच नाही. सो त्या 1700 वादकांमध्ये फॉर्च्युनेटली माझं सिलेक्शन झालेलं होतं, त्यामुळे त्याचा मी भाग होऊ शकलो, हे माझं भाग्य आहे. सो तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा माझ्या वडिलांचाच आहे, जो माझ्या वडिलांचा क्षितिज नावाचा ग्रुप आहे. त्या ग्रुपने आम्ही बाबूजींच्या, म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या गाण्यांचा, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम केला होता 101 गाण्यांचा. तो कार्यक्रम होता 9 तासाचा सलग, विदाऊट इंटरवल. आणि तो कार्यक्रमाचा आमचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला. आणि त्याच्यामध्ये माझा इंटरनल रेकॉर्ड त्यावेळेस क्रिएट ॲटोमॅटिकली झाला, म्हणजे तो मुद्दाम आपण म्हणतो की तुम्हाला करायचाच आहे म्हणून नाही झाला, पण त्यावेळेस माझ्याकडनं वादनातनं 89 गाणी त्यावेळेस वाजवली गेली स्टेजवरती. वाव फॅक्टर आत्ता वाटतो खरं तर, पण तो तेव्हा नाही वाटत, कारण ती रंगमंचाची झिंग आहे. तुम्ही तिथे असताना भान राहत नाही, आणि आपण किती वेळ राहिलाय, किती गाणी राहिलीत पेक्षा आपण वाजवतो, कारण त्यातनं आनंद मिळतो. हा फक्त एवढाच एक उद्देश असतो त्याच्यामध्ये. सो त्यामुळे तो कार्यक्रम बाबूजींचा तो लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होता. वा,
म्हणजे तो किती छान झाला असेल, मी ते इमॅजिन करते, मला काटा अंगावर. आणि आता तुम्ही 40 गायक आता ह्याला आहेत, प्रयोगाला आहेत 25 तारखेच्या. हो. वाद्यवृंद किती असणार आहेत, त्यांचे काय साधारण? वाद्यवृंदांमध्ये आम्ही 5 रिदमिस्ट आहोत त्याच्यामध्ये, आणि मेलेडी साईडला 4 जण आहेत. ओके. येस. आणि आता जी 101 गाणी आहेत त्यामध्ये स्वरचित काही गाणी असणार आहेत का? स्वरचित काही गाणी आहेत, जो ॲक्च्युली सरप्राइझिंग एलिमेंट आहे. एक छान माझ्या वडिलांनीच कंपोज केलेली सगळी स्वरचित त्याच्यामध्ये काव्य आहेत, पण ती काव्य शाब्दिक नाही आहेत, ती आहेत स्वरांच्या माध्यमातून प्रेझेंट केलेली. म्हणजे गाण्याच्या शास्त्रीय संगीतामध्ये जो तराणा असतो तसा तराणा आम्ही केलेला आहे, तो फक्त सुरांबरोबर तुम्हाला खेळवत ठेवेल. प्रयोग असा आहे त्याच्यामध्ये की क्लासिकल वेस्टर्न स्टाईलमध्ये तो तुमच्यासमोर येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तराणा यमन रागातला जो कंपोज केलेला आहे तो ताल 3 तालमध्ये असतो, तो छान 3 तालमध्ये धा दिन दिंदा धा दिन दिंदा धा दिन दिंदा धा दिन दिंदा हा वाजत राहील. अनएक्सपेक्टेडली एका पॉईंटला तुम्ही त्यामध्ये जेव्हा आम्हाला वाटतं की त्यात तुम्ही गुंतताय, तिथे आम्ही त्याला वेस्टर्न रिदमला स्विच करणार आणि तो पॅडवरती वाजेल, अख्खा ऑक्टा पॅडवरती वाजेल. आणि परत आम्हाला जेव्हा वाटतं की आता इथे ऑडियन्स गुंतणार आहे, त्याला आम्ही परत क्लासिकलला शिफ्ट करणार. दुसरं, त्या कार्यक्रमामध्ये माझ्या वडिलांचा एक थॉट असा आहे की यमन रागाच्या माध्यमातून रसिकांना नमन करायचं आहे. सो अगेन पुन्हा स्वरांच्याच माध्यमातून यमन से नमन असं आम्ही त्याच्यामध्ये एक बाबांनीच माझ्या काव्य कंपोज केलेलं आहे, त्याच्यामध्ये शब्द कुठेही नाहीत. तर ते जेव्हा आम्ही प्रेझेंट करणार आहोत त्याच्यामध्ये खूप सरप्राइझिंग एलिमेंट्स आहेत. तो कार्यक्रमाला तुम्ही आलात की तुम्हाला कळेल ते काय आहे. कारण जनरली एकाच तालामध्ये तराणा किंवा शास्त्रीय संगीत एकाच तालामध्ये थोडंसं लय वाढवत अशा पद्धतीत करतात, बांधतात चालीमध्ये. माझ्या वडिलांनी त्याला वेगवेगळ्या तालांमध्ये बांधलेलं आहे. सो तो सरप्राइझिंग एलिमेंट तुम्ही अनुभवाल तेव्हा तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर यमन रागामधलंच माझ्या आजोबांनी कैलासवासी भालचंद्र पंचवडकर यांनी सरस्वतीवरती कंपोज केलेलं एक काव्य आहे. सो ते आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. सो असे बरेच एलिमेंट्स आहेत जे माझ्या वडिलांनी स्वरचित, माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी दोघांनी स्वरचित केलेले आहेत, जे त्या कार्यक्रमात आहेत. वा. आता तुमचे बाबा म्हणजे तुमची आराधना खूप जास्त आहे. तुम्ही म्हणाल की म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट मी जन्मल्यापासूनच संगीताशी कनेक्टेड आहात. पण जे स्टुडंट्स तुमचे येत आहेत ते थोडे नवखे आहेत. मग त्यांना 8-8 तास रिहर्सल करताना तुम्ही काय सांगता की जुजबी बाबा हे जरा सांभाळा, एवढं करा रिहर्सल पर्यंत, असं काय असतं? आम्ही तर पहिल्यांदी जेव्हा 40 लोक सिलेक्ट केलेत, त्या 40 लोक आमच्याकडे असेच आहेत की जे कमीत कमी आमच्याकडे 2 वर्ष शिकलेले आहेत. म्हणजे याचं रिझन किंवा हा क्रायटेरिया ठेवण्याचं रिझन आमचं हे आहे की त्यांच्यामध्ये ती बैठक निर्माण झालेली असते त्या 2 वर्षाच्या शिक्षणामध्ये. त्याच्यामुळे आम्ही तो क्रायटेरिया ठेवला. सो त्यांच्याबरोबर पद्धत आत्ता हीच आहे की त्यांना अंगवळणी पाडणं, स्टेज डेअरिंग त्यांच्यातलं घालवणं पहिली गोष्ट. कारण आपण हे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या माध्यमातून सतत करतोय. यूट्यूबला सुद्धा जेव्हा जेवढे व्हिडिओज आपले आहेत यूट्यूब चॅनलवरती, तर ते सुद्धा कुठलेही कुणीतरी कंपोज केलेल्या गाण्यांचे नाही आहेत. ते माझे वडीलच लिहितात, तेच स्वतः कंपोज करतात. आम्ही त्याला रिदम देतो आणि मग त्यांना डायरेक्ट स्टुडिओमध्ये आपण संधी देतो की जे स्टुडिओ त्यांना फक्त BTS मध्ये बघायला मिळतात यूट्यूबवर. बरं, याच्यामध्ये मी वेगळं खरं तर काही करत नाही आहे. मी फक्त त्यांना एक संधी देतो, जे की खरं तर प्रत्येक संगीत विद्यालयाने करावं. अनफॉर्च्युनेटली ते नाहीत करत. पण मला असं वाटतं की तुम्ही आमच्याकडे शिकायला येत आहे, तुम्ही आम्हाला फी देताय, आम्ही तुम्हाला शिकवतो, हे काम इथे नाही संपत. आम्हीच तुम्हाला प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे त्या वेळेला. तर तुम्हाला ते डेअरिंग येईल हळूहळू. स्टुडिओत गात असाल तर तुम्ही स्टुडिओमध्ये माईक समोर उभे राहून गाताना किती डिस्टन्स निघायला पाहिजे, तिथली शब्दफेक काय असली पाहिजे, तिथे श्वासाचा कंट्रोल कसा असा पाहिजे. रंगमंचावरती जर तुम्ही करताय तर रंगमंचावरती हेच सगळं अप्लाय होतं, पण त्याचं थोडंसं लिमिट वाढतं. एखादं गाणं जर चालू आहे तर ऑडियन्सला ग्रॅप कसं करायचं हा त्याच्यामध्ये एक प्लस पॉईंट ॲड होतो. मग तुम्ही क्लासिकल गात असाल तर त्याचं टेक्निक वेगळं आहे, सुगम संगीत गात असाल तर त्याचं टेक्निक वेगळं आहे. सुगम संगीताला भाषा आहे, कारण ते शब्दप्रधान संगीत आहे सुगम संगीत, त्यामुळे त्या भावना तशा पोहोचवता आल्या पाहिजेत. मग भावगीत असेल, भक्तगीत असेल, अगदी लावणी असेल, बैठकीची लावणी असेल. पण बैठकीची लावणी सुद्धा जर एखादा पुरुष गात असेल तर ती पुरुष गात असताना सुद्धा त्यांनी त्या ऑडियन्सला कसं ग्रॅप करायचं, कारण ती लावणी चालू आहे. हे त्याच्यामध्ये टेक्निक आपण त्यांना देतो. बॉडी लँग्वेज खूप मॅटर करते.
त्या ह्याच्यामध्ये. तुम्ही नुसतं शिकू नका, ह्या सगळ्या गोष्टींना पण हात लावत राहा. बरं, आपण घाबरतो स्टेजवरती जायला किंवा कॅमेरासमोर बोलायला किंवा स्टुडिओमध्ये गाण्यासाठी. ती भीती जाणार कधी? ती कधीतरी गेली पाहिजे. आणि मी प्रत्येकाला सांगतो, म्हणजे काही जण माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, पण मी तरीही त्यांना सांगतो, कारण त्यांच्यापेक्षा थोडा मी अनुभवाने जास्त असल्यामुळे, की ह्या सगळ्या गोष्टींचा ना अनुभव एकदाच येतो. म्हणजे उद्याच्याला माझ्या विद्यार्थ्यांपैकी कुणी जरी तुमच्या इथे पॉडकास्टला आलं ना, तरी तो पहिल्यांदा जेव्हा ते बोलतायत तो त्यांचा अनुभव आहे. दुसऱ्यांदा ते युजर फ्रेंडली आहेत त्या गोष्टीला, त्यांना ते जमणार आहे पटकन. मग त्यांना त्या गोष्टीसाठी जास्त एफर्ट नाही घ्यावं लागेल. मग ते अनुभव येऊ देत हळूहळू, म्हणून हा सगळा प्रयत्न असतो. दुसरं, काही वेळेला मुद्दाम आपण त्यांना पुश करतो आणि मागणं बॅक काढून घेतो, की त्यांना सपोर्ट नाही द्यायचा आहे. प्रत्येक वेळेला हे असंच करा असं म्हणण्यापेक्षा एकदा खड्ड्यात पडून बघा काय होतं. मग त्या खड्ड्यातनं हळूच वरती येऊन बघा कसा आलात, आता तुम्ही प्रेझेंट करू शकता. सो हे टेक्निक न सांगता करणं किंवा कधी कधी प्लॅन करून करणं, पण ते प्लॅन झालं हे त्यांना न कळलं. मे बी आता हे जेव्हा बघतील तेव्हा त्यांना कळेल. सो ते आम्ही खूप पद्धतीमध्ये वेगवेगळे टेक्निक्स वापरून त्यांच्याबरोबर अप्लाय करत असतो आणि सगळेजण छान त्याला एन्जॉय करतात. बेसिकली गोंधळ व्हिडिओ बघितला त्यामध्ये तसंच तुम्ही केलंय का तो प्रयोग? गोंधळ तसाच केला ना, होता. खूप सुंदर गाणं ते. गोंधळ आम्ही जेव्हा शूट केला तेव्हा आपला जो DOP आहे चिन्मय बेरी, त्यांनी हा रूल केला होता की मी कधी कॅमेरा रोल करेल आणि कधी नाही हे कोणाला कळायचं नाही, कळूच द्यायचं नाही आपल्याला. सो बरेचसे शॉट्स त्यातले असे ज्याला आपण आज कॅन्डिड म्हणतोय. सो ते त्यांना सांगितलं तर आपल्याला कॅन्डिड घ्यायचं ते त्यांना नाही कळत, कारण कॅन्डिड फक्त फोटो असतो. व्हिडिओमध्ये त्यांना नाही कळणार इफेक्ट. सो जेव्हा ते स्वतःला जेव्हा मोठ्या स्क्रीनवरती बघतात, कारण मी जेव्हा प्रत्येक माझ्या गाण्याचं प्रीमियर करतो त्यांना कधीतरी सेलिब्रिटी फील देऊया ना. आणि माझ्या प्रत्येक प्रीमियरच्या वेळेस जे चीफ गेस्ट असतात, आम्ही शक्यतो मी हा ट्राय करतो की कोणीतरी छान अभिनेता, संगीत क्षेत्रातला दिग्गज असं कोणीतरी आणावं आणि त्यांच्यासमोर मी मुद्दाम हे नमूद करतो की हा नादसप्तक संगीत विद्यालयाचा प्रीमियर आहे, तुम्ही एन्जॉय करा कारण तुम्ही सेलिब्रिटी आहात. कारण कधीतरी त्यांनाही तो फील घेऊ दे. मग त्यांना जेव्हा ते स्वतःला बघतात स्क्रीनवरती परफॉर्म करताना, तेव्हा त्यांना इतकं भरून येतं की अरे आपण असे पण दिसू शकतो किंवा आपण असंही परफॉर्म करू शकतो. फक्त ते तुम्ही असं करा किंवा तुम्ही अशा पद्धतीत हसा, अशा पद्धतीत हावभाव करा, याच्यापेक्षा आम्ही रोल करत राहतो, तुम्ही करत राहा. आम्हाला जे योग्य वाटतं तो आमचा DOP कॅप्चर करतो. आता हा विश्वविक्रमी प्रयोग जो तुम्ही करताय त्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे समोर? ऑफकोर्स 101 गाणी परफॉर्म करणं आणि ते ही यमन रागातली वगैरे हे सगळं झालं, म्हणजे तुमची प्रॅक्टिस झाली, तालीम झाली, सगळं. त्या दिवसासाठी एक कुठलं दडपण आहे की हा एक 5% या गोष्टीचं दडपण आहे की हे? दडपण म्हणजे टायमिंग साधणं आत्ता एक तर, कारण गाण्याचं टायमिंग इतकं परफेक्ट आहे, कारण त्या आत्ताच्या या कार्यक्रमाला प्रचंड स्पीड आहे. म्हणजे गाणी 101 आहेत म्हणून नाही, पण गाण्याचे टेम्पोज असे आम्ही सेट केलेले आहेत की त्याच्यामुळे तुम्हाला ऐकताना तेवढी मजा येणार आहे. आणि तो स्पीड आहे आणि म्हणून तो टायमिंग साधणं हा एक गेम आहे तिथे. सो जसं आपण नाटकाच्या बाबतीत एक उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक म्हणजे 100व्या नाटकाचा प्रयोग असतो, तसंच आत्ता हा आमच्यासाठी प्रयोग आहे. कारण तो साधता आला तर त्या प्रयोगात आम्ही जिंकलो. सो आमच्यासाठी आत्ता सगळ्यात मोठं दडपण नाही म्हणणार, पण मी ते चॅलेंज आहे की कारण काय आहे, दडपण आम्ही घेतलं तर ते पण घेतील, त्यामुळे दडपण दाखवायचं नाही आणि द्यायचंही नाही. सो दडपण नाही, ते चॅलेंज आहे की ते टायमिंग साधणं, प्रत्येकाने परफेक्टली गाणं उचलणं, परफेक्टली कट होणं गाणं आणि पुढच्या गाण्यामध्ये सॉफ्टली स्विच होणं, ही जी मजा तुम्हाला ऐकताना पण येईल. 2 गाण्यांचे मगाशी तुम्ही एक एक्झाम्पल दिलं ते सांगा ना, म्हणजे तुम्ही कसं करणार आहे? 2 गाणी एकमेकांमध्ये रचली आहेत, दोन्ही वेगळ्या मूडची आहेत पण यमन रागातली आहेत. हां, म्हणजे मला सिक्वेन्स तसा नाही आठवते, पण 2 रॅन्डम गाणी मी मगाशी जी सांगितली होती. एक म्हणजे अभिना जाऊ छोडकर आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर पद्मावतमधलं एक दिल है एक जान है आहे. हे 2 सांगितले होते. तुम्ही शुक्रतारा म्हणाल? शुक्रतारा एक आहे. शुक्रतारा एक ब्रेथलेस, जे शंकर महादेवांचं ब्रेथलेस आहे ते यमन रागामध्ये आहे. सो ते आम्ही करतो आहोत प्रेझेंट आणि ओरिजिनल टेम्पोला करतो आहोत. सो त्यामुळे आमच्यासाठी तो एक अजून महत्त्वाचा टास्क आहे की टेम्पो प्रत्येक गाण्याचा वेगवेगळा असल्यामुळे तो साधणं हा एक खूप मोठं आमच्यासाठी चॅलेंज आहे. सो
ते आहे. किंवा आता समजा श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र फॉर एक्झाम्पल, सो समजा मी तो घेत असेल तर मग निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, हे होईल. ते संपल्यानंतर मी सिक्वेन्सली नाही सांगत आहे मुद्दाम. आता हे गाणं संपलं की शुक्र तारा मंद वारा, हे कंटिन्यू होणार त्याच्यामध्ये. मग त्याचे आम्ही मूड मॅपिंग्स केले प्रत्येक ह्याच्यामध्ये. ते मेडलेमध्ये होणार आहे. गाणं कुठलंही संपूर्ण नाही, संपूर्ण कार्यक्रमात एकही गाणं पूर्ण नाही, पण ते मेडले स्वरूपामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही जॉनर्स सेट केलेत. भक्तिगीताची एक मेडले असेल, भावगीतांची एक मेडले, हिंदी गझलची मेडले, त्याच्यानंतर नवीन बॉलिवूड वेगळं, जुनं बॉलिवूड गाण्यांचं वेगळं, अशा मेडले स्वरूपांमध्ये ते तुमच्यासमोर येणार आहे. सो आम्ही तुम्हाला एका झोनमध्ये घेऊन जाणार आहोत, तुम्ही त्या पीकला पोचलात की आम्ही थांबणार आहोत आणि पुढच्या याच्यात तुम्हाला परत दुसऱ्या जॉनरमध्ये घेऊन जाणार. आणि प्रेक्षकांना ह्या प्रयोगासाठी यायचं असेल तर, म्हणजे ही मैफल एन्जॉय करायची असेल तर कसं येता येईल? म्हणजे प्रवेश विनामूल्य? प्रवेश विनामूल्य आहे. कार्यक्रम 5-5.5 तासाचा सलग चालणार आहे. पण असं नाही ना की खुर्चीवरच बसायचं, खाली वगैरे बसून बघू शकतात दर्दी माझ्यासारखी? कुठेही प्लॅन करते. जर अगदी कार्यक्रम पूर्ण हाऊसफुल झाला आणि छान उत्तम रिस्पॉन्स रसिकांनी दिला आणि जर बसणाऱ्यांच्या सुद्धा जागा फुल झाल्या तर मी म्हणेन तुम्ही रंगमंचावर या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही रंगमंचावर, कारण आम्ही तसेही प्रयोग केलेले आहेत की जिथे आम्ही वादक लोक लिटरली सफोकेट होतो म्हणजे घाम येतो प्रचंड, कारण लोक आम्ही बसवले होते स्टेजवर, पर्यायच नसतो त्यावेळेला, कारण त्यांचं प्रेम आहे म्हणून ते येत आहेत, त्यांनी उभं राहून का ऐकावा कार्यक्रम. सो तुम्ही या. कार्यक्रम विनामूल्य आहे. कार्यक्रम दुपारी 2:30 वाजता चालू होणार आहे. 2:30 वाजता चालू होईल आणि 2:30 वाजताच चालू होणार आहे. पुणेरी टायमिंगनुसार नाही, 2:30 वाजता, कारण हा रेकॉर्ड आहे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड असल्यामुळे त्याला टायमिंगचं बंधन आहे. दुपारी न झोपता तुम्हाला जायचंय, गाणी एन्जॉय करायची त्या दिवशी, त्यामुळे नक्की या सगळेजण. खरंच आम्ही सगळे डिटेल्स देऊ तुम्हाला, इंस्टाग्रामवरही देऊ, इथे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. गोंधळचा व्हिडिओ त्याची डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक देऊया, तो व्हिडिओ बघण्यासारखा आहे, खूप सुंदर झालाय तो व्हिडिओ. थँक्यू. आणि आता मला अजून एक असा प्रश्न विचारायचा की मध्ये लॉकडाऊन लागले, तर तेव्हा लॉकडाऊनमध्ये तुम्ही क्लासेस कसे घेतले? की सगळे जे ऑनलाईनच करत होते, ऑनलाईन होतं का? असं सिंगिंग क्लासेस ऑनलाईन घेऊ शकतो? खरं सांगायचं तर सगळ्या संगीत शिक्षकांप्रमाणे मी चालू केलं. पहिल्या लॉकडाऊनचा पहिला महिना हा काहीच केलं नव्हतं, एन्जॉय केला होता लॉकडाऊन. कारण ह्याचंही कारण सांगतो, कारण कोरोना नेमका काय कोणालाच माहिती नव्हतं फर्स्ट लॉकडाऊन. सो फक्त डलगोना कॉफी बनवून तेच चाललं होतं सगळ्यांचं. सो आम्ही पण तेच करत होतो. पण त्याच्यानंतर मी 1 महिना घेतलं. पण खरं सांगायचं तर टेक्निकली समोरच्याचा आवाज किंवा वाद्याचा आवाज हा मेटॅलिक येतो ऐकायला, जो रिअल साऊंड येत नाही. त्यामुळे आम्ही म्हणूनच मी विचारलं, मला तेच फील झालं, कारण झुंबा क्लासेस वगैरे ऑनलाईन डान्स तो होऊ शकतो, पण व्हिडिओ असल्यामुळे शेवटी त्याला एक लॅगिंग असतं आणि त्याच्यामुळे मग आपण एक शिकवतो, त्यांच्याकडे डिले पोचतो, त्यांच्याकडनं उशिरा येतं, स्वर नीट कळत नाही, ते प्रचंड प्रकार त्या ह्याच्यात होता. सो 1 महिना आम्ही ते करून पाहिलं नाही असं नाही, पण नंतर मग आम्ही डिसिजन घेतला की करायचं नाही. कारण विनाकारण आपण शिकवतोय फक्त आणि आपण विद्या दिली, आमचं काम झालं, हे नाही व्हायला पाहिजे. ती म्हणजे त्या कलेबरोबर असं होणं आम्हाला कुणालाच, मला, माझ्या वडिलांना, आम्हाला दोघांनाही पटलं नव्हतं. सो आम्ही ठरवलं होतं की हे नाही करायचं. सो 1 महिन्याचा प्रयत्न केला, आम्ही थांबवलं आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं की जेव्हा केव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा आपण परत एकदा एकत्र समोरासमोर हे करूया आणि तेव्हा म्हणजे आपण केअरफ्री असू त्या ह्याच्यामध्ये, तेव्हाच करूया. आता जे हा व्हिडिओ बघणार, जे व्हिडिओ बघतायत आता व्ह्युअर्स, त्यांचं असं होईल की आम्हाला तुमच्याकडे शिकायचं, कारण खूप दर्जेदार शिक्षण तुम्ही देताय, तर मग ऑनलाईन नाही होऊ शकत, हे पण आपण केलं तर गुरुकुल पद्धतीसारखं त्यांना यावंच लागेल तुमच्याकडे. वारजेला, बरोबर? वारज्याला, येस, वारज्यामध्ये तुम्हाला यावं लागेल. पण तुम्ही जर पुण्याचे नसाल तर तुम्हाला ऑनलाईन शिकवलं जाईल, पण त्याच्यासाठी खूप सारे लिमिटेशन्स आहेत. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला डिटेल सगळे प्रोव्हाइड करेन. ओके, चला, म्हणजे फुल ना फुलाची पाकळी, म्हणजे ठीक आहे, काहीतरी शिकायला मिळतंच. नक्कीच 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 नक्कीच, कारण शिकणाऱ्यांना अडवत नाही, बंधन नाही. हो, फक्त तुम्ही पुण्याचे नाही आहात म्हणून तुम्ही आमच्याकडे ऑनलाईन आहात, एवढाच फक्त फरक आहे. पण तरीही तुम्ही नादसप्तक संगीत विद्यालयाचा भाग आहात.
क्या बात आहे. म्हणजे आता तुम्ही गोंधळचा उल्लेख केला म्हणून सांगतो, गोंधळाच्या त्या व्हिडिओमध्ये मुंबईतलेच 3 जण आपले विद्यार्थी आहेत जे तेवढ्यासाठी तिथे आले होते. म्हणजे आता मुंबईत काही स्टुडिओज नाहीत असं नाही त्या ह्याच्यामध्ये, पण त्यांना तो अनुभव घ्यायचा होता सगळा. सो ते आले, त्यांनी छान एन्जॉय केलं त्या ह्याच्यामध्ये. सो असं नाही आहे की तुम्ही ऑनलाईन आलात म्हणजे तुम्ही कुठल्या प्रोजेक्टचा भाग होऊ शकत नाही. फक्त येस, आम्ही त्याच्यासाठी क्रायटेरिया ठेवलेला आहे की तुमची बैठक डेव्हलप करण्यासाठीची आम्ही काही लिमिटेशन्स त्याच्यामध्ये ठेवलेली आहेत. ती जर तुम्ही पार केलीत तर तुम्ही आतमध्ये येऊ शकता. आता 2 दिवसापूर्वी आपल्याला एक दुःखद बातमी मिळाली की झाकीर हुसेन सरांचं निधन झालं आणि तुमच्यासाठी ते देव असणार, कारण तुम्ही तबलावादक, सगळ्यांसाठीच देव, पण तुम्ही तबलावादक म्हणजे तुमच्या जास्तच घनिष्ठ असणार ते. आणि तुम्ही त्यांना भेटलात, तुम्ही म्हणालात, तर काय भेट कशी होती त्यांच्याबरोबर? आता अविस्मरणीयच म्हणावी लागेल खरं तर. एकतर पहिल्यांदी तर त्यांना खूप विनम्र श्रद्धांजली आहे, कारण त्यांच्यासारखा आर्टिस्ट नाही खरं तर. म्हणजे एक संपूर्ण कलाकार काय असतो ना, तर ते झाकीरभाई आहेत. म्हणजे मी जेव्हा भेटलो तेव्हा पण झाकीरभाईंना मी भेटल्यानंतर पण असं होतं की अरे झाकीरभाई आहेत आपल्यासमोर, हे 5 मिनटं वाटतं तुम्हाला, त्याच्यापुढे ते तुम्हाला खूप युजर फ्रेंडली करून टाकतात. म्हणजे मी कायम सांगतो बोलताना माझ्या विद्यार्थ्यांना किंवा झाकीरभाईंविषयी कोणाशी बोलत असेल तर, की ना बाकी टेक्निकॅलिटी सोडून द्या त्या कलाकारांमधल्या, ते किती फास्ट वाजवतात आणि काय वाजवतात सगळं. एक वादक म्हणजे तबलावादक जर कोणी ऐकत असतील तर त्यांनी पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं ना तरीही चालेल, पण ना त्या माणसातला 1% विनम्रपणा जर आपण आत्मसात करू शकलो ना, आपण कलाकार म्हणून खूप मोठे होऊ शकतो. इतका भाळा एवढा मोठा माणूस आहे तो. सो खूप वाईट बातमी होती की जेव्हा झाकीरभाई आपल्यात नाही आहेत. खरं तर बोल निशब्द झालेत. म्हणजे ह्याच्या उपर काहीच सांगू शकत नाही, कारण आजच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर झाकीरभाई तबल्याचा ट्रेंड सेट करून गेलेत. आणि खूप युग आपल्याला तो पुरेल असा तो आहे. विद्यापीठ आहे ते, आणि शतकातून एकदा असे कलाकार जन्माला येतात. त्यामुळे ना आपल्या घरचे जरी नसले ना तरी हळहळ तितकीच वाटते की आपल्या घरचा व्यक्ती गेला आहे. सो त्यांना भेटायचा मला योग आला, जी माझ्यासाठी मी खूप भाग्यवान आहे त्या बाबतीमध्ये. एक माझ्याकडे लहान असताना मी त्यांना भेटलो होतो, तेव्हा जेव्हा मी मोठा झालो आणि मी शिकत होतो तेव्हा जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा माझ्या लहानपणीचा त्यांच्याबरोबरचा फोटो मी त्यांना दाखवला होता. जो फोटो असा होता की जिथे झाकीरभाई चेअरवरती बसलेले आहेत आणि मी त्यांच्या बाजूला उभा आहे. तर मी त्यांना दाखवले, म्हणले की तो अभी क्या कर रहे हो आप, अभी ऐसे अलंकार कर, ओह अच्छा बढ़िया है बढ़िया, तो हम क्या करेंगे अभी ये सब यहाँ का इंतज़ाम होने के बाद हम लोग क्या करेंगे, आप यहाँ पे बैठो, मैं यहाँ पे खड़ा रहता हूँ और फोटो निकालेंगे. मला लाजल्यासारखं झालं. म्हटलं असं कसं हे करायचं? म्हणले नहीं नहीं, आपको पता है आप इसमें ग्रेजुएशन कर चुके हो, आप पोस्ट ग्रेजुएशन करने वाले हो, मैंने तो कुछ भी नहीं किया, तो उस हिसाब से तो मेरा खड़ा रहना ही बनता है. ते इतके डाऊन टू अर्थ आहेत. म्हणजे मला जर परत आता आपल्यात झाकीरभाई नाही आहेत, पण मला जर परत भेटले झाकीरभाई तर मला असं ठरवलं होतं मी की झाकीरभाईंना म्हणायचं की झाकीरभाई तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही आयुष्यात काय मिस करता. तर मला माहिती आहे ते काय खूप 3-4 ऑप्शन्स सांगतील आणि मग शेवटी आपल्यालाच विचारणार. त्यांचा नेहमीचा छान हसत खेळता स्वभाव, सगळ्यांशी हसून खेळून बोलायचे. तर मला त्यांना सांगायचं होतं की झाकीरभाई तुम्हाला माहिती आहे तुम्ही कधीच झाकीरभाईंबरोबर एक फॅन मोमेंट शेअर नाही करू शकत, तुम्ही कधीच झाकीरभाईंबरोबर सेल्फी नाही काढू शकत, कारण इतकं त्या माणसाबद्दल प्रेम आहे. म्हणजे प्रत्येक क्रिकेट वेड्या माणसासाठी जसं सचिन आहे ना, तसा प्रत्येक तबला वादकासाठी झाकीरभाई ह्या त्यांच्या देवघरात आहेत. सो मला वाटतं प्रत्येक रियाज करणारा, दररोज सकाळी रियाज करणारे जे वादक आहेत ना, ते मला वाटतं इथून पुढे दररोज त्यांची आठवण काढल्याशिवाय आपल्याला हात लावणार नाही. पण तुम्हीच जिवंत ठेवणार त्यांना आमच्यामध्ये, तुम्ही जेव्हा रियाज करणार आणि तुम्हाला ते भेटणार दरवेळेला, तुम्हाला रियाज करताना, हे तुमचं भाग्य आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला, हे माझं भाग्य आहे खरंच. आणि 25 तारखेला ते येतीलच, तुम्ही मनातून त्यांना आमंत्रण दिलं, ते तिथे उपस्थित असतील. आशीर्वाद तुमचा हवाच आहे, कारण त्याशिवाय तो 5-5.5 तासाचा हात चालणं, कारण तुमच्याकडे बघूनच आम्ही इतके इन्स्पायर होतो, बघून फक्त
ती शक्ती फक्त वादनात आम्हाला मिळो एवढीच फक्त प्रार्थना आहे त्यांच्याकडे आज. आणि दुसरं म्हणजे एक फक्त शेवटचं थोडंसं, कारण नाटकाचा चॅनल आहे म्हटल्यावर तुम्ही नाटकाशी थोडं संबंधित तुम्ही अभिनयही करता का? मला वाचनात आलं असं कुठेतरी. मी नाटकात कामं करायचो, मी नाटक लिहायचो, दिग्दर्शन करायचो. कारण याचं रिझन असं आहे की माझं जे ग्रॅज्युएशन आहे, कॉलेज ग्रॅज्युएशन, ते माझं बॅचलर ऑफ मास मीडिया झालं आहे. सो त्यामुळे एक दुसरं मला असं वाटतं की रंगमंचावरती घडणारी प्रत्येक गोष्ट फार पवित्र आहे. आणि नाटक त्यातल्या त्यात मला या गोष्टीसाठी आवडतं, कारण तुमच्या 24 तासात तुम्ही ज्या पद्धतीत जगता त्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला तिथे जगता येतं. लाईव्ह इंटरॅक्ट आणि लाईव्ह रिस्पॉन्स ह्याच्यामध्ये ज्या माणसाला मजा येते ना, तो तिथे रमतो. म्हणजे मला जर उद्या सांगितलं तुम्ही की 25 तारखेच्या कार्यक्रमाच्या आधी रंगमंच झाडायचा आहे, तरी मी झाडायला तयार आहे. इतकं माझं त्या जागेवरती प्रेम आहे. सो नाटक मी खूप केलेलं आहे ह्याच्या आधी. म्हणजे पुण्यात जे पुरुषोत्तम, फिरोदिया करंडक, भरत, सकाळ, हे सगळे मी करंडक केलेले आहेत. आणि मला त्यातल्या ज्या फ्रेजेस आहेत ना, त्या मला खूप आवडतात. मला माझी बायको, तिचं स्वतःचं नाटकाचं प्रोडक्शन हाऊस आहे पुण्यात, रस्वदीर्घ म्हणून. रस्वदीर्घ संस्था ही पिंपरी चिंचवडमध्ये आहे. सो ते नाटक लिहितात, प्रोड्यूस करतात. माझी बायको स्वतः लाईट करते नाटकाची. सो भाग्य कसं असतं बघा ते, की त्याच पद्धतीत ते देवानी बरोबर जुळवून आणलेलं आहे. सो त्यामुळे ती आवड. बहीणही विचारत आहे डॉक्टर. माझी बहीण डॉक्टर आहे. येस, ती गाते, ती आहे या कार्यक्रमात. घरात माहोल कसा असतो म्हणजे संगीतमय फुल? आमच्याकडे 24 तास एवढंच आहे. आणि जर काहीच नसेल, एखादा कार्यक्रम संपला तर आम्ही 1-2 दिवस शांत असतो, कारण आम्ही त्या झोनमध्ये असतो म्हणून. फक्त तिसऱ्या दिवशी आम्ही पुढे काय करायचं याच्या तयारीत असतो परत. आणि प्रोडक्टिव्ह करणं सतत, हे लहानपणापासूनच आम्ही बघत आल्यामुळे आता ती गोष्ट शांत बसू देत नाही. मग आता ती धुरा आपल्या खांद्यावर ही एक जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी वाटून घेण्यापेक्षा आम्ही त्याला फक्त एक लेबल असं दिलं की क्रिएटिव्ह लिबर्टी. त्या क्रिएटिव्ह लिबर्टीचा आपण पार्ट होऊ शकतो ह्याच्यातच आम्ही आनंद मानतो आणि काहीतरी सतत देत राहतो. आणि एखादा शांत बसला की दुसरा त्याला हे करणार की चल काहीतरी ते होतच. मग आता याच्या वेळेस हे नको करूया, मग या कार्यक्रमात ह्याच्याऐवजी आपण वेगळ्या पद्धतीत काहीतरी टॅकल करूया. मग हे गाणं अख्खं नको घ्यायला, ह्याचा रिदमच बदलून बघूया. तर सतत काहीतरी चालू असतात गोष्टी घरामध्ये. किंवा आता माझा मुलगा, ज्याचं नाव आहे रिदम, त्याला आत्ता फक्त वाद्यांचं फॅसिनेशन आहे. तो 2.5 वर्षाचा आहे आत्ता, पण त्याला फक्त वाद्यांचं फॅसिनेशन आहे. पण त्याला वाद्य जेव्हा हातात रँडम कुठलंही दिलं ना, तरी पण त्याला ते नको असतं. त्याला एक तर तबला लागतो, नाही तर ढोलकी लागते, नाही तर ढोलक लागतो. त्याला तीच वाद्य वाजवायची असतात. चौथी पिढी. नाही, मी 6वी पिढी. 7वी. माझा म्हणजे रिदम हा वरचा षड्ज आहे. सो त्यामुळे त्या ह्याच्याप्रमाणे नाद लावणं हे आपल्या हातात आहे. वातावरण निर्मिती त्या पद्धतीत देणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आम्ही तेवढंच करतो. आणि आत्ता तो गातो छान त्याच्या बोबड्या आवाजामध्ये हीच गाणी. कारण आत्ता घरात वातावरण आमच्या यमनचं आहे. सो आम्ही यमनच जगत असल्यामुळे तीच सगळी गाणी तो फक्त बोबड्या आवाजात त्याच्या आवाजात गात असतो. खूप छान. पंचवडकर घराण्याला तुमच्या अख्ख्या थँक्यू की तुम्ही पिढ्या घडवताय आणि पुढच्या पिढीकडे संक्रमित करतायत सगळ्या गोष्टी. नाही, मला एक विचारायचं, तुम्ही तो विचार केला, विचारू की नको, की नाटकाचे प्रयोग होतात तेव्हा कधीतरी असं होतं ना, 19 काहीतरी फसलं, मग ते आपण सांभाळून घेतलं ऑन स्टेज. हे घडत असतं का, म्हणून आपण त्याला प्रयोग म्हणतो. तर इथे असं कधी होतं का? मग तिथे तुम्ही कसं सांभाळून घेतलं, असा काही किस्सा, आठवण एखादी आहे का? होतं ना. आठवण अशी आहे त्या ह्याची कार्यक्रमाची. एक आम्ही फक्त आर्टिस्टचं नाव घेत नाही, कारण ते खूप मोठं आहे. आर्टिस्ट गायक आहेत आणि त्यांच्याबरोबर मी कार्यक्रम वाजू. शक्यतो काय होतं ना, की वाजन किंवा साथ संगत करण्याचा पहिला नियम तबल्याच्या बाबतीतला, गाण्यात गुंतायचं नाही कधीच, किंवा गाण्याच्या शब्दांमध्ये गुंतायचं नाही. आणि म्हणजे काय होतं, वादकाची पहिली जबाबदारी म्हणजे आपण तबला हे वाद्य जर बोलत असू तर तबला हे वाद्य साथ संगतीचं वाद्य, म्हणजे ते गाणाऱ्याच्या साथीने गेले पाहिजे, मागणं गेलं पाहिजे, ते डॉमिनन्स नाही व्हायला पाहिजे आपल्या बोलांचा. सो एका मोठ्या गायकाबरोबर मी साथ करत होतो. त्यांची भैरवी होती आणि ती स्वामी समर्थांची भैरवी आहे. सो ती भैरवी मी पहिल्यांदी ऐकत होतो आणि परफॉर्मही करत होतो. तो मला इतकं भरून आलं, कारण मी स्वामींचा खूप मोठा भक्त आहे आणि मला इतकं भरून आलं, मी म्हणजे डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आणि त्या ह्याच्यामध्ये ना 19-20 झालं
वाजवताना. सो आता गंमत अशी असते की एकतर गाणारी व्यक्ती तेवढी श्रेष्ठ आहे, आपण काहीतरी माती खाल्लेली आहे त्यावेळेला, हे आपल्याला कळलेलं आहे. तर त्यावेळेला फक्त आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण एक सेन्स तुमच्यातला जो आपण जागा ठेवतो, जे एक नाटक करताना आपण करतो तसंच सेम त्यावेळेला फक्त मी हे करतो. प्रत्येकाचं टेक्निक वेगवेगळं असतं. मी हे करतो की मी डग्गा वाजवणं बंद करतो. जोपर्यंत मला सम त्याची सापडत नाही तोपर्यंत मी फक्त तबल्यावरती तो खेळवत ठेवतो आणि मग नंतर हळूच त्याच्यामध्ये डग्गा पण हळूहळू ॲड करायचं की जेणेकरून चुकले हे समोरच्याला कळता कामा नये. सो इट्स अ चीट खरं तर, पण ते सांभाळून देणं झालं त्या ह्याच्यामध्ये. ते नाटकाच्या बाबतीत पण माझ्या बाबतीत खूप वेळा झालंय, खूप वेळा. आठवतं एखादं पटकन नाटकांना? मी पुरुषोत्तम करत होतो. पुरुषोत्तमच्या प्रयोगाला आम्ही छक्क्यांच्या आयुष्यांवरती केलेलं होतं, तृतीयपंथींवरती. तर त्याच्यामध्ये मी लीड करत होतो. एकतर ते साडी घालून कॅरी करणं इट्स अ डिफिकल्ट टास्क. सो मी आतमध्ये मी सजेस्ट केलेलं की मी 3/4 तरी ॲटलिस्ट घालेन. सो त्या ह्याच्यामध्ये मी खूप अनकम्फर्टेबल होतो आणि जो माझा मित्र होता जो डिरेक्ट करणार होता त्यांनी कम्प्लिटली सांगितलं की अजिबात नाही, काहीच करायचं नाही, साडी म्हणजे साडी आणि परकर साडी हे होतं त्या ह्याच्यात. सो एक मोनोलॉग होता खूप मोठा, जवळपास 3-3.5 पेजेसचा मोनोलॉग होता. सो तो अशा पद्धतीचा आहे काइंड ऑफ की समोर एक फुटलाईट आहे, मी मान खाली घालून बसलेलो असतो, तो फुटलाईट ऑन होतो ब्लॅकआउट नंतरचा. सो माझी मागं शॅडो आहे. सो मी मान वरती करतो, मी आधी समोर बघतो, माझ्या डोळ्यात पाणी आहे, मागे पाहतो, तर मागे पाहिल्यानंतर माझी सावली आहे मागे, आणि मग मी समोर ऑडियन्सकडे बघून विचारतो की काय फरक आहे माझ्या सावलीत आणि तुमच्या सावलीत. आणि असा तो एक मोनोलॉग होता. सो एका पॉइंटला दुसऱ्या रांगेत बसलेली माझीच आत्या ती माझ्या वाक्यांवरती रडताना मला दिसली आणि मी झोन आउट झालो त्या वेळेला की आता करायचं काय ह्या. आणि मला मी ॲब्सोल्यूट आठवत नव्हतं. मला इकडून दोन्ही विंगेतनं प्रॉम्प्टर्सचे आवाज येतात पण माझ्या कानातच शब्द जात नाहीत, कारण मी तिथेच अडकलो. अरे बापरे, मी हिला रडवलं, मी ह्याच्यात अडकलेलो होतो. म्हटलं करायचं काय, पण मी ट्राय करतोय की आठवूयात, कारण मला शब्दच ऐकू येत नाहीत त्यांचे काही. बरं, ते गंगावन लावलेलं असतं आणि हे ते ऑलरेडी इरिटेशन, एक मुलगा म्हणून की ते पिना लावले आहेत आणि ह्याच्यात इरिटेशन असतं. मग मी त्या ह्याच्यात एक इमॅजिन असं केलं की एक माशी आहे माझ्यासमोर आणि मला ती मारायची आहे. तो जो नाटकाचाच पार्ट आहे आणि फक्त ती मारायची मला त्यांच्या टाळी वाजवण्याच्या स्टाईलमध्ये. सो मी ते आधी केलं आणि तोपर्यंत मी आठवत होतो काय करता येईल की तो जो एक गॅप पडतो ह्याच्यामध्ये की जिथे सायलेन्स आहे कम्प्लीट, तो सायलेन्स मिटला पाहिजे ना काहीतरी करून. आणि डायलॉगनी उचलला तर तो 100% कळणार होता, कारण तो जवळपास 30 सेकंदाच्या वरती गेला होता. सो आणि 30 सेकंड्स नाटकाच्या दृष्टीने इट्स ह्यूज टाईम. सो मग म्हणून मी तो फक्त एक क्लॅप देऊन तो पुढे सरकवलेला होता. सो होतं पण म्हणजे होतं, कारण नाटक आपण जेव्हा रिहर्सल्स करतो किंवा गाण्याच्या बाबतीत सुद्धा इव्हन की जेव्हा आपण रिहर्सल्स करतो ना, एक पॉईंट असा असतो तुमच्या कॅरेक्टरच्या बाबतीत किंवा गायक वादक म्हणून काही करताना की जो ना खूप कॉन्शियस करतो, कारण आपण तिथे चुकतोय हे 10 वेळा आपल्याला दर्शवलेलं असतं. तर ते जेव्हा परफॉर्म करता करता त्या पॉईंटला येतो ना, तर ते सगळे इन्स्ट्रक्शन्स ॲट अ टाइम गॅदर होतात आणि मग आपण एकदम कॉन्शियस होऊन जातो आणि काहीतरी तो एक ब्लॉक येतो. आय डोंट नो तो कसा, मी शोधतो तो कसा काढायचा अजून, पण तो येतो अजूनही. तबल्याच्या बाबतीत तो मला सुटलाय बऱ्यापैकी की तो कशा पद्धतीत मारून नेता येईल. मला गाणं जर मी गात असेल तो, आणि नाटकाच्या बाबतीत तो मला अजूनही सापडलेला नाही की तो बबल गॅप कसा फोडायचा, पण मी ट्राय करतोय त्या ह्याच्यामध्ये की तो काय पद्धतीत काढता येईल. बरं, सोलापूर आणि पुण्यामध्ये युवा क्षितिज संस्थेचं तुम्ही काम करता, तर ते काय आहे युवा क्षितिज? युवा क्षितिजचं काम असं आहे की जेवढ्या कला गाणं संगीत जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा गायन वादन नृत्य या व्यतिरिक्त जेवढ्या कला आहेत तर त्या कलांमध्ये या तिन्ही सोडून बाकीच्या कलांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्ती ज्यांना अजूनही योग्य प्लॅटफॉर्म मिळाला नाही त्यांना योग्य प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देतो की तुम्ही लोकांसमोर यावं. हा एकच उद्देश, दुसरं काहीही नाही. कारण माझ्या दृष्टीने रांगोळी काढणं ही कला आहे आणि ती परफॉर्मिंग आर्ट आहे, ती रियाजाशिवाय येत नाही. मला जर सांगाल रांगोळी काढा तर माझी ती एक सलग रेष अशी पडणार नाही, ती रियाजाचा भाग येतो अख्खा. सो मग तसे जर कोणी असेल तरी पण त्यांना आम्ही शोधून काढून मग त्यांना प्लॅटफॉर्म देणं हे महत्त्वाचं काम आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि गिरीश सरांचं क्षितिज आणि तुमचं युवा क्षितिज हे म्हणजे काय? सिस्टर ब्रँच. ओके, सिस्टर ब्रँच. पण क्षितिज मध्ये पण सर हेच करत होते म्हणजे बाबांचं
च्या कार्यक्रमांचे म्हणजे वेगवेगळ्या गाण्यांचे थीम्स शोज ओके. हे त्यांचं मेन वैशिष्ट्य आहे. बरोबर. आणि दुसरं म्हणजे प्रेझेंटेशन स्टाईल प्रत्येक ह्याला. कारण आम्ही म्हणजे खूप गोष्टी म्हणजे आता जे पहाड गाणी कार्यक्रम सगळीकडे होतात त्याची सुरुवात माझ्या वडिलांनी केली आहे. आणि आत्ता म्हणजे आपल्याकडे पहाड गाणी म्हणताना 6:30, 7, 7:30 असा होतो, पण आम्ही अजूनही पहाटेचा कार्यक्रम आमचा कर्टन 4:15 ओपन होतो. ऑडियन्स किती असेल समोर आम्हाला फरक नाही पडत, आम्ही 4:15 ओपन करतो कर्टन. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेझेंटेशन करताना सुद्धा आम्ही नुसतं स्टेजवरचं नाही, आम्ही बाकी पण गोष्टी खूप आत्मसात केल्या आहेत त्याच्यात. म्हणजे पहाटे जेव्हा लोक येतात तेव्हा महिलांना आम्ही गजरे देतो, पुरुषांना हाताला अत्तरं लावून आत पाठवतो. मग त्यावेळेसची थीम काय त्यानुसार अत्तरं आम्ही सिलेक्ट केलेली आहेत, रागांनुसार अत्तरं आहेत. ती आम्ही पण असतं मग काय एखादं एक्झाम्पल, एक उदाहरण मिळेल? तो अत्तर असं आहे की प्रत्येक रागाचा एक फ्लेवर आहे. सो त्या फ्लेवरनुसार ॲरोमा थेरपीचा वापर करून त्याच्यानुसार ती अत्तरं तयार केली गेलेली आहेत. म्हणजे आता समजा यमनचे मी गाण्यांचे एक्झाम्पल दिले सपोज, तसंच समजा मी भैरवी करणार असेल तर भैरवी हा आपण म्हणतो की काय मैफिलीचा एंड आहे. तर तो मैफिलीचा एंड का? कारण त्याचे सूर इतके प्रभावी आहेत की त्याच्यानंतर तुम्ही काही ऐकूच शकत नाही. त्यामुळे आता मगाशी ज्या एक भैरवीचा मी उल्लेख करणार होतो ते मी भैरवी तुम्हाला गाऊन दाखवतो की ते एक अंदाज यावा की ते भैरवीच्या सुरांची ताकद काय आहे. स्वामींचीच भैरवी आहे. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, तव चरणांचे दर्शन आता, तव चरणांचे दर्शन आता मला कधी घडणार, स्वामी कृपा कधी करणार, मदमदनाची जोडी नामी व्यवहारी मन जडले कामी, व्यवहारी मन जडले कामी, अज्ञानाचा तिमिर हराया, अज्ञानाचा अज्ञानाचा तिमिर हराया, सूर्य कधी होणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी, स्वामी कृपा कधी, स्वामी कृपा कधी करणार. वा, खरंच सो ह्याच्यानंतर तुम्ही काही ऐकू शकत नाही. मग तो फ्लेवर तसा आहे, तो जॉनर तसा आहे, कारण ती सुरावट त्या पद्धतीची आहे. त्यामुळं भैरवी म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी कायम सादर केली जाते की ते सूर घेऊन घरी जाताना आणि प्रत्येक राग ना एक जागा तुमच्या मनात सोडतो, ज्याला आपण म्हणतो म्युझिक थेरपी. आज की कुठल्या वेळेला कुठला राग ऐकायचा हा जो स्टडी आहे ना तो खरंच तेवढा इम्पॅक्टफुल आहे की तुम्हाला कॅन्सर बरा करतो आज राग, तर अजून काय पाहिजे. वा, खरंच अजून काय पाहिजे. खूप सुंदर आहे. आणि असं म्हणतात की संगीत आपल्याला देवाशी जोडतं. ऑफकोर्स ती तुम्ही दररोज पूजा नाही केली तरी चालेल, पण दररोज तुम्ही जर रियाज केला तर तो पोचतो. कला अधिपती कोण आहे? गणपती आहे. ऑटोमॅटिक पूजा होते त्याची. सो आणि कुठल्याही माध्यमात नाही. म्हणजे आम्ही जेव्हा माझ्या वडिलांनी जेव्हा शिवतांडव म्हणजे रावण रचित शिवतांडव कंपोज करायचं ठरवलेलं होतं वेगळ्या चालीमध्ये, कारण पारंपरिक चाल ही खूप वेगळी आहे आणि विच इज व्हेरी डिफिकल्ट टू सिंग, कारण ते संस्कृत आहे. सो एकच जम त्याच्यामध्ये. मग अशी तुम्ही जो उल्लेख केलात की आमच्याकडे सतत हेच जे वातावरण असतं
माझ्या मिसेसनी त्यावेळेस एक जम सोडला की स्टार्टिंग काहीतरी वेगळी करू ना आपण, मग तू काहीतरी त्याच्यावरती लिही ना. मग त्याच्यावरती एक शिवपरण लिहिलं गेलं. शिवपरण म्हणजे काय तर शंकराची तबल्याच्या बोलांच्या माध्यमातून केलेली प्रार्थना, शिवपरण. मग ती त्याच्यामध्ये केली. मग ते वेगळ्या पद्धतीत प्रेझेंट करणं परत, मग त्याचे टेम्पोज बदलणं किंवा नुसतं टेम्पो बदलणं हा पण पार्ट नसतो, त्याच्यामध्ये त्याच्या लईबरोबर खेळणं. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल तेच शिवपरण मी थोडंसं म्हणून दाखवतो. बम 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 द्रिग द्रिग झंग 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 तिरकिट धा धत्ता धत्ता धडन्न धा ओ डिमित डिमि डिमि डिमित डिमि डिमि डिमित डिमि डिमि डमरू बाजे निरत करतत शिव शंभो मृदंग वीणा डफत बाजे. म्हणजे तुम्ही एक रिदम तसाच ठेवलाय पण सूर बदलले सगळे. सो डिमित डिमि डिमि डमरू बाजे निरत करतत शिव शंभो मृदंग वीणा डफत बाजे. जेव्हा शंकर नृत्य करतायत तेव्हा मृदंग वीणा आणि डफ वाजतोय. ताल ब्रह्म आदिनाथ सर्व गुण गावदत्त. म्हणजे ब्रह्मा ताल ब्रह्म आदिनाथ सगळे गुण जे आहेत त्याच्यामध्ये तो दत्त, तो गावदत्त नावाचा आम्ही ठेका वापरतो. धित्तांग तित्तांग धित्तांग तित्तांग जो गजर म्हणतो आपण त्याला. सो मृदंग संगत दत्त दत्त थैत थै थै छम्म छम्म. जेव्हा मृदंगावर ते वाचतंय तेव्हा शंकर काय तांडव करतात तर थैत थै थै छम्म छम्म. त्रिनेत्रम त्रिगुणदाता शिव शंभू महाकाल. आणि मग पुन्हा तबल्याचे बोल जे मी म्हणले, तबल्याच्या बोलातनं जी प्रार्थना होते ती अशी आहे, धडिक धड धड धडिक धड धड धडी. कारण तो साऊंड तसा आहे, जेव्हा कैलास हलतो पर्वत तेव्हा साऊंड कसा येत असेल, जेव्हा ते शंकरांचे फुट्स तांडव करतात आणि कैलास हालतो तेव्हा ते मिक्स काय होतं तर धडिक धड धड 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 धडिक धड धागे न धागे तिट दिमत दिमताना त्रिगड तकडान तू ना धागे ना तू ना कत्ता त्रिगड तकडान तू ना धागे ना तू ना कत्ता त्रिगड तकडान तू ना धागे ना तू ना कत्ता तकिट धिकिट तकिट धिकिट धिन्ना कत्ता गदी गन धिन्ना कत्ता गदी गन धिन्ना कत्ता गदी गन धागे नान धिटत्तान धाती धाकत गदी गन धागे नान धिरिगड तकदा धिरधिरिगड तकदा धिरधिरिगड तकदा धिरधिरिगड तकदा तिन्ना कद्धा जय शिवशंकर धा तिन्ना कद्धा जय शिवशंकर धा तिन्ना कद्धा जय शिवशंकर धा. हा पर्वत हलतो. काय मस्त, खरंच खरंच. ती ही मजा आहे ना ते प्रेझेंट करायची, त्या पद्धतीत ते डिलिव्हर करण्याची. सो ताल राग संगीत नृत्य काय वेगळं काय करतं तर तुमच्या फक्त मनाचा ठाव घेतं, बाकी काहीच करत नाही. आणि आम्ही फक्त मीडियम आहोत कारण आम्ही शिकलेलो आहोत, दॅट्स इट. बाकी काहीही नाही. आम्हाला टेक्निकली तुमच्यापेक्षा थोडंसं जास्त कळतं म्हणून आम्ही वरती आहोत आणि आम्हाला तुम्हाला आनंद देण्याचं एक भाग्य लाभलंय म्हणून आम्ही ते तुमच्यासमोर सादर करतोय. आणि आनंद घ्यायला पाहिजे. तुमचे खूप प्रयोग म्हणजे खूप आम्हाला असे मैफिली अशा मिळू देत ऐकायला पुढे सुद्धा. निश्चित. आणि मुंबईतही या वरचे वर निश्चित नक्की नक्की. मला वाटतं नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे तर तिथेही तुमचा एक खरंच व्हायला पाहिजे तिथे. नक्की प्रयत्न. तिथले एकॉस्टिक्स वगैरे बघतात, वाद्यवृद्धकांसाठी वगैरे तिथे पूर्ण न्याय मिळेल. अगदीच असं मला वाटतं. निश्चित निश्चित. नक्कीच मी सदिच्छा व्यक्त करते तिथे आम्हाला लवकर बघायला मिळेल. थँक्यू थँक्यू. आणि तुम्हाला तुमच्याकडून प्रेक्षकांना काय आवाहन करायचंय किंवा ह्या बद्दल काय बोलायचंय या वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल जो होणार आहे आता? सो इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड जो नादसप्तक संगीत विद्यालयाचा यमन रंग कार्यक्रम आम्ही 25 तारखेला येत्या 25 डिसेंबरला कोथरूडला बाल शिक्षण ऑडिटोरियमला करणार आहोत. तिथे आवर्जून या. हा नेहमीसारखा कार्यक्रम नाही. गाणारा गातोय मग निवेदन करतोय मग परत गाणारा गातोय वन्स मोर घेतला जातोय, हा टिपिकल शो नाही आहे. हा खूप वेगळा फॉर्मॅट आहे. आणि यासाठी या की इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे विटनेस व्हा. त्या वेळेला ती मोमेंट तुम्ही लाईव्ह कॅप्चर करा, आम्हाला टॅग करा, ह्या चॅनलला टॅग करा, रंगभूमी.com टॅग करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर फोटो काढा. कारण प्रत्येक वेळेला कार्यक्रमात आल्यानंतर लोकांचा असतं फोटो काढायचे नाहीत, व्हिडिओज करायचे नाहीत. मी सांगतो फोटो काढा, आम्हाला टॅग करा, भरपूर लाईक्स आम्ही तुम्हाला आमच्याकडनं रिपोस्ट देऊ. सो त्या गोष्टीला विटनेस करण्यासाठी नक्की कार्यक्रमाला या. थँक्यू अक्षता, तुम्ही आलात इथे.
थँक्यू. पुण्यावरून तुमच्या तालमीच्या पूर्ण बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून तुम्ही आलात आमच्याशी गप्पा मारायला. खूप मजा आली. अजूनही मला भरपूर गप्पा मारायच्या आहेत. आपण मारूच गप्पा नक्कीच. आणि 25 तारखेला मी येणार आहे तिकडे निश्चित. पुण्याला आणि नक्की. मला हे खरंच मला ही संधी सोडायची नाही, मला बघायचं आहे. जर तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडला असेल आणि अशा पद्धतीचे नवीन नवीन पॉडकास्ट अजून ऐकायचे असतील तर नक्की रंगभूमी.com या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हवं तर मी 2 मिनिटं थांबतो. सबस्क्राईब केलं नसेल केलं तर खरंच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर कमेंट्स करा, शेअर करा हा व्हिडिओ. आणि इंस्टाग्रामला आपलं पेज आहे @myरंगभूमी, त्याला फॉलो करायला विसरू नका. पहिला अपडेट तिथे येणार आहे, त्यामुळे पहिल्यांदा जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करा. सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. थँक्यू.